नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, अधिक महिना ज्याला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाते, हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात केल्या जाणारे व्रत, वैकल्य, दान आणि सेवेला इतर महिन्याच्या तुलनेत कोट्यावधी पटीने अधिक फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू संस्कृतीत पतीला परमेश्वर मानण्याची परंपरा आहे, ज्याला पती सेवा हीच ईश्वर सेवा असे म्हटले जाते. अधिक महिन्यात पतीची सेवा करण्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. अधिक महिन्यात पतीला गोड वस्तू म्हणजे धोंडेदान करण्याचे महत्त्व आपण जाणून घेऊया. पुरुषोत्तम महिन्याची कृपा. अधिक महिन्याचे स्वामी भगवान विष्णू पुरुषोत्तम आहेत. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. शास्त्रानुसार पत्नीसाठी पती हाच घराचा आणि संसाराचा पालनकर्ता असतो. त्यामुळे या महिन्यात पतीची मनापासून सेवा केल्यास थेट भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. अक्षय पुण्याची प्राप्ती. या महिन्यात केलेल्या कोणत्याही सत्कर्माचे फळ अक्षय कधीही न संपणारे असते. पतीची सेवा आणि धोंडेदान केल्याने, त्यांचा आदर आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने स्त्रीला अपार पुण्य लाभत असते. सौभाग्यवृद्धी. अधिक महिन्यात सुवासीन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रार्थना आणि सेवा करतात. त्यामुळे वैवाहिक जीवनातील दोष आणि अडचणी दूर होऊन अखंड सौभाग्याचे वरदान आपणास मिळत असते. म्हणून अधिक महिन्यात पतीला धोंडेदान दिले जाते. ज्या घरात पती पत्नीमध्ये आदर, प्रेम आणि सेवेची भावना असते, तिथे माता लक्ष्मीचा कायम वास असतो. अधिक महिन्यात पतीचा सन्मान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुख समृद्धी नांदते. प्रेम आणि आदर वाढणे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा नात्यातील संवाद कमी होतो. अधिक महिन्यासारख्या पवित्र काळात जेव्हा पती पत्नीच्या आवडीनिवडीची, आरोग्याची आणि मानसिक शांततेची विशेष काळजी घेते, नात्यातील प्रेम, विश्वास आणि आदर दृढ होत जातो. पतीची सेवा करणे म्हणजे शुश्रूषा नव्हे, तर त्यांच्या विचारांना समजून घेणे आणि त्यांना मानसिक पाठबळ देणे होय. यामुळे पतीचा ताण कमी होऊन मानसिक शांती लाभते, ज्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अधिक महिन्यात पतीशी बोलताना नेहमी नम्रता आणि मधुर वाणीचा वापर करावा. त्यांच्या आवडीचे आणि पौष्टिक जेवण बनवणे, त्यांच्या विश्रांतीची काळजी घेणे. अधिक महिन्यात पती पत्नीने एकत्र बसून विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त आणि भागवत पुराणाचे वाचन आणि श्रवण करावे. यामुळे दोघांमधील आध्यात्मिक बंध मजबूत होतो. अधिक महिन्यात शेवटी पतीला किंवा पत्नीच्या रूपात भगवान विष्णूंना अनारस्याचे 33 संख्येत दान करावे किंवा एखादी उपयुक्त वस्तू वाण म्हणून देऊन आशीर्वाद घ्यावा. अधिक महिन्यात पतीची सेवा करणे म्हणजे केवळ एक कर्तव्य नसून तो आपल्या संसाराला आध्यात्मिक ऊर्जेने समृद्ध करण्याचा आणि विष्णू लक्ष्मीचा आशीर्वादाने गृहस्थाश्रम सुखी करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. म्हणून अधिक महिन्यात पतीला धोंडेदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पतीला धोंडेदान कसे करावे याविषयीची माहिती पाहूया. हिंदू संस्कृतीमध्ये रीतिरिवाज आणि परंपरा याला खूप महत्त्व आहे व नात्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. यात 33 अनारसे दान देण्याची परंपरा आणि उपाय आहेत. महाराष्ट्रात या महिन्यात पिठात गूळ किंवा पुरण भरून त्याचे धोंडे तयार केले जातात आणि मुलगी, भाची व नातीला खूप मान दिला जातो. हे धोंडे दान केले जातात. तर आमच्याकडे या 33 अनारशाला धोंडे असे म्हटले जाते. अधिक महिन्यात 33 अनारसे करून ते ताटात ठेवले जातात आणि त्यामध्ये तांब्याची आरती ठेवली जाते. त्यामध्ये दिवा लावला जातो आणि जावयाची आणि मुलीची याने आरती केली जाते. हिंदू परंपरेनुसार आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळावे. आपला जावई हा सासरच्यासाठी नारायण समान असतो, म्हणून या महिन्यात जावयाचा सन्मान केला जातो. तर मंडळी, जावई हा आपल्या जीवनाचा आदराचा भाग आहे. खूप पूर्वीपासून हे दान देण्याची सुद्धा प्रथा आहे. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, पती पत्नीमध्ये प्रेम वाढावे म्हणून पतीला सुद्धा धोंडेदान दिले जातात. आपला पती आपल्यासाठी विष्णू समान आहे
आपले जोडपे लक्ष्मीनारायणासारखे असावे, त्यांच्यात काही क्लेश व मतभेद नसावेत म्हणून अधिक मासात पतीला धोंडेदान दिले जातात. पती पत्नीमधील प्रेम अधिक वाढावे यासाठी हा महिना अधिक महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. तर पतीला धोंडेदान देण्याची पद्धत आणि रीत आपण पाहणार आहोत. तर मंडळी, एक आसन टाकावे, पूर्व दिशेला मुख करून आपल्या पतीला बसवावे. नंतर पतीची पाद्यपूजा करावी, म्हणजे पतीच्या पायांची पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षत ठेवायचं आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाचं फूल पायावर ठेवायचं आहे. त्यानंतर पतीच्या पाया पडायचं आहे. त्यानंतर एका पात्रामध्ये आपण जे स्वीट पदार्थ घेतलेला आहे, म्हणजे धोंडे घेतलेले आहेत, त्यामध्ये एक दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या पतीची आरती करायची आहे. औक्षण करायचं आहे. सुपारी आणि सोन्याच्या वस्तूने पतीचं औक्षण करायचं आहे. त्यानंतर पतीची आरती करायचं आहे. तर मंडळी, यासाठी एक महत्त्वाचा नियम आहे. जे आपण धोंडे पतीला 33 प्रमाणात दिलेले आहेत, ते फक्त आपल्या पतीनेच खाल्ले पाहिजेत. जर तुमचे पती अनारसे खात नसतील तर कुठलाही गोड पदार्थ आपण तुमच्या हाताने बनवून आपण पतीला 33 प्रमाणात धोंडे दान करू शकता.